पन्हाळा मार्गे रत्नागिरी आणि तळ कोकणात जाण्यासाठी कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतून महामार्ग जातो। दिवसेंदिवस अवजड वाहनांची वर्दळ वाढत असल्यानं बुधवार पेठ परिसरात वाहतूक कोंडी वाढतीये। अशा वेळी तातडीनं पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करावा, त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी जुना बुधवार आणि शनिवार पेठ रस्ता सुरक्षा समितीनं केली आहे। या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं। नागपूर ते रत्नागिरी हा नवा राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर शहरातील जुना बुधवार पेठेतून जातो। अत्यंत दाटीवाटीच्या नागरी वस्तीतून जाणारा हा रस्ता तसा अरुंदच आहे। या रस्त्यावर सातत्यानं अवजड वाहनांची वर्दळ असते। दुचाकींच्या बरोबरीनं उसानं भरलेले ट्रक आणि ट्रॅक्टर यांची वाहतूक दिवसेंदिवस वाढतीये, तर पर्यटकांच्या चारचाकी गाड्यांची वाहतूकही प्रमाणापेक्षा जास्त झाली आहे। त्यामुळे बुधवार पेठेतील स्थानिक रहिवाशांना जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडावा लागतो। जुना बुधवार पेठ परिसरात 3 शाळा असून अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरून मुलं ये-जा करतात। वयस्कर व्यक्तींना तर घरातून बाहेरच पडता येत नाही। यापूर्वी धोकादायक ऊस वाहतुकीमुळे जीवघेणे अपघात झालेले आहेत। गेल्या महिन्यात भगतसिंग चौकात रस्ता ओलांडताना डंपर खाली चिरडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता। या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून जुना बुधवार पेठेतील दाट लोकवस्तीतून होणारी वाहतूक थांबवावी आणि तावडे हॉटेलपासून सीपीआर चौकातून सिद्धार्थ नगरच्या पिछाडीनं छत्रपती शिवाजी पुलापर्यंत पर्यायी रस्ता आणि उड्डाणपूल तयार करावा, त्यासाठी लागणारा निधी तातडीनं उपलब्ध व्हावा अशी मागणी जुना बुधवार पेठ रस्ता सुरक्षा समिती शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आहे। तावडे हॉटेल ते शिवाजी पूलपर्यंतचा उड्डाणपूल उभारण्याची घोषणा 1 वर्षापूर्वीच झाली आहे, पण या उड्डाणपुलाचा आराखडा आणि अंदाजपत्रक रखडलंय। तसंच प्रस्तावित उड्डाणपूल सीपीआर चौकातून उजवीकडे वळवून आणि दाट लोकवस्ती वगळून काढावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे। प्रशासनानं या मागणीची गांभीर्यानं दखल घेतली नाही तर जुना बुधवार पेठेतील नागरिक उग्र आंदोलन छेडतील असा इशारा जुना बुधवार पेठ रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी दिला। यावेळी सुशील भांदिगरे, दीपक देसाई, उदय भोसले, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, दीपक काटकर, नेपोलियन सोनुले, रवी सावंत, गणेश जाधव, रमेश गवळी, इंद्रजित अडगुळे, मधुकर कदम, जयसिंग पाटील, रमेश पुरेकर, धनाजी शिंदे, कपिल नाळे उपस्थित होते।